नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। पिंपरी चिंचवडचा 10वीचा निकाल 97.31%। राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाईन जाहीर झाला। त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहराचा निकाल 97.31% तर मावळ तालुक्याचा निकाल 97.42% लागलाय। मात्र यंदा शहराच्या निकालात 66% घट झाली आहे, तर महापालिकेच्या शाळांचा निकाल 93% लागला असून विशेष म्हणजे उर्दू माध्यमाची कामगिरी उंचावली आहे। उर्दू माध्यमाचा निकाल 96.2% झाला असून ही वाढ अभिनंदनीय असल्याचं महापौर रवी लांडगे यांनी म्हटलंय। शहरातील 150 बांधकाम व्यावसायिकांना प्रदूषण प्रकरणी महापालिकेच्या नोटिसा। शहरात वाढत्या बांधकाम प्रकल्पांमुळे होणारे धूळ व वायू प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाने कडक नियमावली लागू केली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांवर दंडात्मक कारवाईचा आणि बांधकाम परवानगी रद्द करण्याचा इशारा महापालिकेने दिला होता। मात्र याकडे बांधकाम व्यावसायिकांनी दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे। अशा 150हून अधिक बिल्डरांना महापालिकेने नोटीस बजावून बांधकाम थांबवण्याचा इशारा दिला आहे। चाकणमधील कंपनीत बिबट्याची एंट्री। गुरुवारी पहाटेच्या सुमारास चाकण येथील मर्सिडीज कंपनीत दिसून आलेल्या बिबट्यामुळे औद्योगिक क्षेत्रासह चाकण शहर परिसर हा बिबट्याप्रवण क्षेत्र होत आहे की काय असा प्रश्न निर्माण झालाय। चाकण औद्योगिक क्षेत्रातील मर्सिडीज कंपनीत बिबट्याने एंट्री केल्याचे सीसीटीव्ही फुटेज काल समोर आल्याने कामगार वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या अगोदरच्या काळात देखील औद्योगिक क्षेत्रात बिबट्याचा वावर असल्याचं आढळून आलं आहे। यंदा महापालिका माध्यमिक शाळेतील 17 विद्यार्थी ठरले लाखाचे मानकरी। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या माध्यमिक शाळांनी यंदाच्या 10वीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे। विशेष म्हणजे 90%हून अधिक गुण 17 विद्यार्थ्यांनी मिळवले असून महापालिकेकडून मिळणाऱ्या प्रत्येकी 1 लाख रुपयांच्या पारितोषिकांचे ते मानकरी ठरले आहेत। याशिवाय 22 दिव्यांग विद्यार्थ्यांनाही प्रत्येकी 50,000 रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत। कार खरेदीवर सवलतीच्या बहाण्याने 1.5 कोटींची फसवणूक। कार खरेदीवर भरघोस सवलत देण्याची आमिष दाखवून रावेत येथील एक व्यक्ती आणि त्याच्या मित्रांची 1.5 कोटी रुपयांची फसवणूक झाली। या प्रकरणी दत्तात्रेय रामचंद्र गाडे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार प्रतीक बाबूलाल मुंदडा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपीने फिर्यादीला डिस्काउंटमध्ये कार देतो असे सांगून कार बुक करायला लावली आणि त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले। तसेच फिर्यादीच्या मित्रांना 20% सवलतीचे आमिष दाखवून त्यांच्याकडूनही मोठी रक्कम उकळली। आरोपीने अशा प्रकारे एकूण 50,84,000 रुपयांचा अपहार केला। मोरगाव थेऊर सिद्धटेक मंदिरे महिनाभर बंद। अष्टविनायक विकास आराखड्या अंतर्गत सुरू असलेल्या जतन संवर्धन दुरुस्ती कामाच्या पार्श्वभूमीवर मोरगाव येथील श्री मयुरेश्वर मंदिर, थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिर आणि सिद्धटेक येथील श्री सिद्धिविनायक मंदिर येत्या 10 मे पासून 9 जून या कालावधीत भाविकांच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज। सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका। तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।